काय झालं दीदीला? काय झालं? यो काय झाला दीदीला? यो हे घेऊन. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. तर आमची व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे आता बघूया. ही बघा आमची आई. हा इथं बाबू खेळत आहे. बाबू हाय कर, बाबू हाय कर, हाय कर, असं हाय कर. नाही. आणि इथं मम्मी बोंबील हे साफ करत आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. बाबू ही आहे आमची आई आणि बाबू इथं खेळतो. काय खेळतो? तोंडात बोट टाकतो. बस. काय खातो तू? काय खातो तू? ही बघा आमची. तर मी इकडे आता भाजीला फोडणी द्यायला घेतलेली आहे. तर कसं होतं ना, खूप दिवसापासून मला व्हिडिओ अपलोड करताच आला नाही. तर दीक्षूने हा एका आठवड्यापूर्वीच व्हिडिओ शूट केलेला होता. तर म्हटलं चला आता थोडासा टाईम भेटला आहे तर अपलोड करूया म्हणून मी टाकते. खूप साऱ्या धावपळीमध्ये, खूप कामामध्ये वेळच भेटत नाही. त्याच्यासाठी लॉंग व्हिडिओ अपलोडसाठी जमतच नव्हतं. तर हा ब्लॉग आई घरी आलेल्या होत्या तेव्हाचा दीक्षूने शूट केलेला. मम्मी खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही म्हणून तिनेच शूट केलेलं. तर चला म्हटलं अपलोड करूया. कसं असतं, आपण एखादं काम घेतलं तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी असते. तर त्यासाठी निदान एका आठवड्यातून तरी व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे भाजी होत होती तोवर मी आता बोंबील फ्रायसाठी पॅन ठेवला. त्याच्यात तेल टाकून घेतलं. आणि मी बोंबील फ्राय करत असताना मला रवा लावून फ्राय केलेले खूप आवडते. तर मी रवा घेतला आणि त्याला लावून असं फ्राय केलं की बोंबील छान कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात. आणि दीक्षूला हे बोंबील आणले की फ्रायच आवडतात आणि असे बनवले की तिला खूप आवडतात आणि मलासुद्धा. तर मग मी असेच बनवते, बोंबील आणले की फ्रायच करतो. बघा आता इकडे बोंबील मस्त कडक झालेले आहेत. तर इकडे आमची भाजी रेडी झाली होती आणि तिकडे दीक्षूचं काहीतरी दुसरंच चाललं होतं. ते डान्स प्रॅक्टिस करता करता तिचा काय माहिती कसा काय पाय लागला आणि ती पडली खाली आणि ती रडायला लागलेली होती. काय झालं? काय झालं दीदीला? काय झालं? यो काय झाला दीदीला? यो हे घेऊन पडली.
दीक्षूचे पप्पा बाहेर गेलेले होते. मग आमचं जेवण वगैरे झाल्यानंतरच ते आले. तर त्यांनी खाऊ आणलेला होता मुलांच्या आवडीचा. तर मग त्यांनी तो घेतला आणि मुलंही खुश झाली. बाबू किती खुश झाला. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाबूला जास्त नाही दाखवणार.